चला हॅलो हॅलो. तर आपण पाहतोय दोन्ही संघ आपले दुसरे मॅच खेळत असताना दोन्ही संघाने जर आपण पाहिलं तर निश्चितपणे आपापले पहिले मॅचेस जिंकलेले आहेत. सो या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळं थ्रिलर पाहायला मिळेल. मधुर त्याला आपण पाहिला पहिल्या मॅच मध्ये अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये त्याच्या बॅट मधनं तोडफोडवाले बॅटिंग आपण पाहिले. 4 षटकार मागील मॅच मध्ये खेचले होते. त्याच्या साथीला आपण पाहतोय शिवतेज एक अष्टपैलूचा खेळाडू शिवतेज पाटील आपण पाहतोय जो की सुरई गावचा आहे. रिप्रेझेंट करतोय पीपी स्पोर्ट मेटिकर संघाला आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय एस एम मजगाव संघाकडून तौफिक खिदमतगार. कालच्या दिवशी अतिशय प्रभावी गोलंदाजी करणारा तौफिक आपण पाहतोय मार्क वरती. कशा पद्धतीने आज तौफिक गोलंदाजी करणार. पहिला चेंडू हिअर वी गो. पहिला चेंडू आपण पाहतो अतिशय वेगात करण्याचा प्रयत्न. अगदी लेग स्टंप बाहेर हा चेंडू पडला आणि त्यानंतर थोडा बाहेर गेला. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 अनुसार हा चेंडू मात्र एक अवांतर आहे. हा चेंडू मात्र अतिरिक्त असल्याचा इशारा आला पंचांकडून. हा चेंडू बिग ब्लो महत्वाचा मोहरा गाळायला लागलाय. अगदी स्वस्त्यामध्ये कॅप्टन माघारी पडतोय. तौफिक खिदमतगारचे जलवे आपण पाहतोय आणि तौफिकने जर हॅट्रिक घेतली तर रिझवान संदिलकर याच्याकडून त्याला 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. एक जबरदस्त गोलंदाजीसाठी परिचित असलेला हा गोलंदाज आणि आपण पाहतो अगदी पहिला चेंडू वाईट जरूर टाकला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय शिवतेज पाटील सारखा एक महत्वाचा मोहरा त्याच्या गळ्याला लागलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो अगदी प्री प्लॅन बॉलिंग पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. लाईन लेंथ वरती होणारी गोलंदाजी कुठेतरी बॅटिंग करणारा बॅट्समनला हैराण करताना आपण पाहतोय. तौफिक खिदमतगार अप्रतिम मारा करत असताना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल साठी सज्ज होईल प्रज्वल पालवणकर. वन डाऊन ला आपण पाहतो बॅटिंग साठी. हा चेंडू मात्र आपण पाहतोय थोडासा बॅकफूट वरती जाऊन एक जोर का सिट करण्याचा प्रयत्न. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाचा अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण अगदी झेपावत त्याने हा चेंडू फील्ड केलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आपल्या संघासाठी पुरेपूर एफर्ट्स लावत असताना संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. तौफिक खिदमतगारचा सामना करतोय प्रज्वल पालवणकर. कॉमेंट्री बॉक्सकडनं पुन्हा एकदा सज्ज. येथे मात्र आपण पाहतोय हवेत खेळण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलाय आणि येस नो कन्फ्युजन गडबड गोंधळ पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये ज्यावेळी कॅच उडतो त्यावेळी तुमच्यामध्ये यस नो वेट अशा स्वरूपाचे कॉल होणं गरजेचं असतं. येथे मात्र कोणत्याही प्रकारे कॉलिंग झाले नाहीये. मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाला आणि समन्वयाच्या अभावामुळे ही कॅच मात्र ड्रॉप झाले. निश्चितपणे एक मोठी विकेट आता होऊ शकली असती. प्रज्वल सारखा एक तडकेबंद फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी मात्र सोडलेली आहे. 5 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. येथे मात्र आपण पाहतोय लगेच दुसऱ्या चेंडूवरती उत्तर मिळाले. तौफिकची गोलंदाजी मैदानावरती रंग भरत असताना
तौफिकचा करिश्मा आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजीने खऱ्या अर्थानं तौफिक पहिल्या षटकामध्ये प्रभावित करतोय. अफलातून तेज तर्रार आणि खऱ्या अर्थानं धारदार तिखट गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये. तौफिक पॉवर प्लेचा पहिला षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी कशी करायची असते याचे जणू धडेच तौफिक पहिल्या ओव्हरमध्ये देतोय. या स्पर्धेमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जवळपास प्रत्येक गोलंदाजीने मार खाल्लाय, परंतु तौफिकने जी गोलंदाजी केलं त्याला तोड नाहीये. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पंच सुबोध सर यांच्याकडनं इशारा येतोय की येस इट्स अ वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 5 सॉरी 6. तौफिक आपण पाहतो अगदी आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय, रिदम मध्ये तो आहे आणि आपण पाहतोय त्याच दरम्यान थोडा वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा चेंडू एक्स्ट्रा गेलाय. हा चेंडूवरती मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मिस टाइम झाले. कॅच होणार की नाही पुन्हा एकदा आपण पाहतोय तेच चित्र, परंतु अक्षयने ते टिपलाय. शानदार नेत्रदीपक कॅच आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय तौफिक कडनं शानदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, परंतु या चेंडूवरती वाईड आला होता त्यामुळे बॅक टू बॅक ही विकेट होणार नाहीये, परंतु आपण पाहतोय अप्रतिम अशी विकेट म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये आपण अनुभवतोय तौफिकने 3 महत्वाच्या मोहरांना अद्यापर्यंत तंबूत धाडले. कमालीची लाजबाब भेदक गोलंदाजी आणि ज्या विकेटवरती गोलंदाज अक्षरशः नांगी टाकतायत, गोलंदाज शरणागती पत्करतायत, त्याच विकेटवरती तौफिक मात्र आपल्या लाजबाब गोलंदाजीने सर्व उपस्थित क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करतोय. इतकी भन्नाट दर्जाची गोलंदाजी. ओहो, अप्रतिम गोलंदाजी येते मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपण पाहतोय. एका धावेनेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल पहिल्या षटकानंतर 7 या धावसंख्येवरती आणि 3 महत्वाचे मोहरे पहिल्या षटकामध्ये तंबूत परतले. थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळतो बॅटिंग करणारा संघ. त्याला कारणीभूत आहे तौफिकने केलेली अतिशय लयबद्ध नियंत्रण मधलं गोलंदाजी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये ठराविक धावसंख्येच्या अंतरानं एक माग एक पडलेला विकेट्स आणि या विकेट्स वरती खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही वाढत चालले तर बॅटिंग करणाऱ्या संघावरती. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघातील 2 फलंदाज आपण पाहतोय कल्पेश आणि त्या साथीला मधुर आहे. मधुरकडे खूप चांगलं पोटेन्शियल आहे, मोठे स्ट्रोक तो मारू शकतो आणि कुठेतरी जबाबदारी येते आता मधुरला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल आणि ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन त्याला खेळ करून दाखवावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न त्या बॅटिंग करणाऱ्या संघातील फलंदाजाला करून द्यावे लागतील, कारण त्याचे 3 महत्वपूर्ण मोहरे पहिल्या षटकात तंबूत परतले आहेत. ऑब्विसली दडपण आहे, परंतु मधुरला मात्र खऱ्या अर्थानं हा एक मोठा स्टेज आहे. या स्टेजवरती जर मधुरने परफॉर्म केला तर निश्चितपणे तो सुद्धा खूप फेमस आणि प्रसिद्ध होऊ शकेल. आणि पाहूया या प्लॅटफॉर्म वरती मधुर कशा पद्धतीने आपलं प्रदर्शन करणार. ओव्हर नंबर 2 प्रणितला आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. 7 धावा पहिल्या षटकात आपण पाहिल्या. राईट मोर द विकेट. स्लोवर वन याच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर बॅकफुटवर जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल करतोय. चेंडू गेलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. वा येणं महत्वाचे आहेत, मग त्या कशा येऊ याला महत्व नाहीये, परंतु प्रत्येक धाव येथे पिफित पोस्ट मेटेकार संघाला एक नवा आशेचा किरण दाखवणारी आहे. अकरा धावा आपण धावफलकावर पाहतोय. प्रणितचा पहिला चेंडू जर आपण पाहिला तर अगदी लेग स्टंपच्या बाहेर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला फक्त एक डिलिशियस टच करण्याचा प्रयत्न
त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या 11 धावा. ओहो स्लोवर वन गती परिवर्तन. जर आपण पाहिलं तर चेंडूचा पेस पूर्णतः काढून घेतला होता आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो अगदी बुद्धी चातुर्य आणि कल्पक बुद्धीने गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रणित. प्रणितची गोलंदाजी रंगात आले आणि प्रणितच्या बहरदार गोलंदाजीमुळे मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये संघर्ष करावा लागतोय. मधुर ज्याने पहिल्या मॅच मध्ये आक्रमकता दाखवली होती, ज्या बॅट्समॅनने पहिल्या मॅच मध्ये झंझावात दाखवला होता, कुठेतरी शिवतेज बाद झाल्यामुळे थोडासा दबाव पाहायला मिळतोय, परंतु इथे त्याला वन मॅन शो वन मॅन आर्मी अशी कामगिरी करून दाखवावं लागेल. आणि या दरम्यान अप्रतिम स्ट्रोक, क्लासिकल फटका, ज्या पद्धतीचे शॉट आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतोय तशा पद्धतीने खेळला आणि मधुरच्या बाद पुन्हा हा एक अफलातून दर्जेदार स्ट्रोक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 पर्यंत. सेव्हन्टीन ऑन दी बोट राईट अबोव द विकेट. हो हा चेंडू आपण पाहतोय थोडासा बुचकट आणि संभ्रमित टाकणारा पाहायला मिळाला. अगदी स्लोवर वन होता आणि समोर टाकला होता आणि थोडंसं आपण पाहतोय सीमारेषा नजदीक अगदी शेतकरी रक्षकांमध्ये थोडासा डिस्कोडान्स पाहायला मिळते आणि येथे मात्र आपण पाहतोय 3 धावा आलेल्या आहेत आणि निश्चितपणे धावांमध्ये आता भर होताना पाहायला मिळते. या षटकामध्ये धावसंख्या अगदी झपाट्याने वाढते आणि झपाट्याने वाढणारी धावसंख्या खऱ्या अर्थानं नितांत आवश्यकतेचं आहे पीपी स्पोर्ट पटेकार संघाचं. आणि या षटकात मात्र जर आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत 13 धावा आल्यात. सो हे षटक खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मिटेकार संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळाले. 20 धावा धाव फलकर पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल कल्पेश मात्र आपण पाहतोय इनसाइड आउट फटका खेळायचा प्रयत्न, कव्हर्सला टार्गेट करायचं होतं, बॅट वरती मात्र चेंडू घेता आला नाहीये आणि त्यामुळे हा चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव पाहायला मिळतोय, डॉट पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हा या चेंडू या षटकातील शेवटचा. येथे रिव्हर्स खेळला अप्रतिम देखणा नजाकत भरा आणि शॉर्ट ऑफ द डे सुद्धा आपण म्हणू शकतो. वेट केलाय आणि वेट झालाय सक्सेसफुल. चेंडू गेलाय सीमारेषे पार 6 धावांसाठी षटकार. आणि आपण पाहतोय आता जो कल्पेशच्या बॅट मधला शानदार षटकार पाहायला मिळाला, रिव्हर्सचा स्ट्रोक. या षटकारासाठी परवेज बेलोसे यांच्याकडनं आपण पाहतोय 100 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. 26 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि त्यानंतरच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 19 धावा. कुठेतरी धावसंख्येचा आलेख आणि धावसंख्येचा ग्राफ या षटकामध्ये उंचावताना पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या पद्धतीचे बॅटिंग होणं गरजेचं आहे. पराग खोतने आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याचा भरोशाचा गोलंदाज तौफिक खिदमतगारच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय आणि त्याला मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड करण्यात आलेला आहे, कारण मागील षटकामध्ये सुद्धा त्याला कॉमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी करत असताना खूप सारं सहाय्य आणि कोऑपरेशन मिळालं होतं. आणि पाहूया तौफिक खिदमतगार कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. right above the wicket. Over number 3. Taufik is on the mark. स्टीप आउट केले आणि आपण पाहतोय कॅच होण्याची पॉसिबिलिटी, परंतु क्षेत्ररक्षक थोडा उशिराने चेंडू मागे गेला. जर आधीच स्टार्ट घेतला असता आणि थोडी चपळता दाखवली असती तर निश्चितपणे कॅच होऊ शकले असती. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 ने उंचावत असताना 28 धावा धावफलकर पाहायला मिळतात. हा चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेलाय डिप मिड विकेटच्या बाहेर. शानदार षटकार.
34 on the board. चेंडू मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडून इशारा आलाय. हा चेंडू आहे स्वैर, हा चेंडू आहे अतिरिक्त. एक षटकार मारल्यानंतर आपण पाहतोय पूर्णतः दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने एक रंगात आलेले मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचा थरार पाहतोय. चेंडू आणि बॅट मधील हा थरार आता मात्र सुग्याला पोहोचलाय. या दरम्यान मात्र अतिशय चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट स्वरूपाचे बॅटिंग पाहायला मिळतोय. फलंदाज मधुरने मात्र आपण पाहतो या चेंडूला सन्मान दिलाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू मात्र तौफिकनं फेल केलाय. तौफिक कडनं मात्र चांगला पुनरागमन पाहायला मिळतोय. एक क्वालिटी गोलंदाज म्हणून तौफिक या मॅच मध्ये खेळतोय. कालचा दिवस असो, आजचा दिवस असो, प्रत्येक मॅच मध्ये तौफिकने अतिशय भरीव असं योगदान दिलंय. सिंहाचा वाटा आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. परंतु याच दरम्यान मधुरच्या बॅट मधनं स्वीट साऊंड पाहायला मिळालं. ज्यावेळी बॅट वरती चेंडू बसला होता त्याच वेळी कळलं होतं की चेंडू सीमारेषे पार जाईल आणि चेंडू गेलाय लॉंग ऑफ बोर्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी एक अफलातून दर्जेदार षटकार. मधुरच्या बॅट मधनं आपण पाहतोय पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मधुर जो की अंडर 21 चा प्लेअर आहे. मिटेकर या गावचा तो खेळाडू आहे. तो आज मात्र आपण पाहतोय मुरुड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती आल्यानंतर तौफिक सारख्या एक अव्वल दर्जेदार गोलंदाजावरती हल्ला बोल करतोय. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर मधुर मात्र शिवतेज बाद झाल्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला होता की आता शिवधनुष्य पळणार कोण. तो शिवधनुष्य मधुरने आपल्या खांद्यावरती अद्याप तरी व्यवस्थित धरलाय, व्यवस्थित धरलाय असं म्हणावं लागेल. आणि येथे मात्र कल्पेशच्या बॅट मधनं पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. वॉट अफलातून फटका पाहायला मिळतोय. वॉट फॅन्टास्टिक स्ट्रोक दिस वॉज. तौफिकने पहिल्या षटकामध्ये भेदकता दाखवली होती. त्याच तौफिकला आता टार्गेट केलं मधुरने आणि या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. 3 षटकामध्ये आपण पाहतोय 48 धावा फलकावरती आल्या आहेत. कल्पेश आणि मधुर एक ज्युनियर आणि एक सिनियर खेळाडू असं कॉम्बिनेशन पाहायला मिळते आणि या दोन्ही फलंदाजांदरम्यान एक अभेद्य अशी भागीदारी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ज्या बॅटिंगची आवश्यकता होती ते बॅटिंग आता मात्र होता दिसले आणि खऱ्या अर्थाने ही जोडी आता जमलेली पाहायला मिळते. त्यामुळे कुठे ना कुठेतरी पराग खोत सुद्धा आता प्रयत्न करेल. आणि जर आपण विचार केला तर 48 धावा म्हणजे प्रति षटक 16 धावांची सरासरी पाहायला मिळते. शेवटचे 2 षटके आहे शिल्लक. त्यामुळे पाहूया अंतिम 2 षटकामध्ये कोणती नीती रणनीती पराग खोतचा संघ अवलंबणार. याच दरम्यान गोलंदाजीसाठी चेंडू सुपूर्द केला अशोककडे. ज्या अशोकने पहिल्या सामन्यामध्ये सर्वांना अचंबित केलं होतं आणि सर्वांना स्थिमित करणारी गोलंदाजी केली होती तो अशोक पाहूया या चौथ्या षटकाच्या खेळामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज आता स्थिर स्थावर झालेत आणि त्यांच्या बॅट मधनं मात्र आपण पाहतो एका मागोमाग एक एक्सप्लोजिव्ह स्ट्रोक येतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं अशोक वरती एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि पाहूया अशोक ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती कशा पद्धतीने पेळून घेतोय. Oh, it's a class super duper hit by Madhur. Madhur is on the fire now. आतिषबाजी फटक्याची उधळण पुन्हा एकदा मधुरच्या बॅट मधना मधुर फटका. मधुर मात्र त्याच्या नावाप्रमाणे बॅटिंग करतोय आणि खऱ्या अर्थानं समोरच्या संघातील गोलंदाजांना पूर्णतः नतमस्तक करणारी फलंदाजी.
60 ऑन द बोर्ड. मधुर वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती खेळतोय. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. अगदी जिद्दीने तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. डॅशिंग इनिंग तो खेळायला दिसतोय. ज्यावेळी शिवतेज आउट झाला होता त्यावेळी मी उल्लेख केला होता की एकाने जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल आणि मधुरने ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती अगदी यशस्वीपणे निभावले. लोकल टुर्नामेंट मध्ये सुद्धा 8 चेंडूत 8 सिक्स मारचा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे. पराग खोतला आता आपला बी प्लान युज करावा लागेल आणि या दरम्यान आलेला मोठा स्ट्रोक क्षेत्ररक्षक तेथे आहे त्याच्याकडनं एक चांगला अटेम्प्ट पाहायला मिळते. सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये करण्याचा प्रयत्न सेकंड सुद्धा आपण पाहतोय अतिशय वेगाने कंप्लीट केले. पराग खोत सारखा एक धूर्त कर्णधार आहे आणि पराग खोत नेहमी वेगवेगळे डावपेच रणनीती युज करत असतो. परंतु आता परागकडे सुद्धा कोणताही ऑप्शन शिल्लक नाहीये असं चित्र पाहायला मिळते. कारण सध्या चित्र आपण पाहिलं तर बॅट्समन केवळ आणि केवळ आक्रमकता दाखवतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रेट ऑफ द विकेट चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिजनला हा चेंडू फील्ड केला गेलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 ने उंचावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 63 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं चालू आहे आणि तब्बल 63 धावा धावफलकर पाहायला मिळतात. एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आपण पाहतोय जाताना पाहायला मिळतोय. पीपी स्पोर्ट मिटेकार संघ या दरम्यान ब्लॉक करण्याचा प्रयत्न आणि अगदी हुशारीने हा चेंडू खेळून काढलाय कल्पेश याने. फक्त एकच धाव मिळते चेंडूवरती. इन्फॉर्म बॅट्समन ज्याच्या बॅटमधून तगडे शॉट पाहायला मिळालेत आणि खऱ्या अर्थानं आजच्या पहिल्या दिवशी ज्या फलंदाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले, चांगला फुटवर्क बदल आले ते त्याने अद्याप दाखवले आणि खऱ्या अर्थानं फुटवर्कचा उपयोग करत त्याने मोठमोठे फटके खेळले. मी तोच उल्लेख केला आणि पुन्हा एकदा चांगला फुटवर्क एक स्टेप पुढे गेला आणि आपण पाहतोय लॉंग ऑन मधला खेळला एक मोठा फटका आणि दाखवले. कारण कल्पेश याने दाखवून दिले की मे हू डॉन आणि खऱ्या अर्थानं मैदानामधला डॉन आता पाहायला मिळते. मधुर 70 धावा धावफलकावरती लागल्यात 4थ्या षटकाच्या खेळानंतर. पराग खोतला सुद्धा आपण पाहतोय टीम मीटिंग बोलवावी लागते. कारण पराग सारखा जर आपण पाहिलं तर अगदी मुरुड तालुक्यामध्ये कर्णधाराचा विचार केला तर त्याच्या एवढा सक्सेसफुल कॅप्टन कोण नाहीये. परंतु आपण पाहतोय पराग खोतला सुद्धा पूर्ण डावपेच बदलावे लागलेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजाचा त्याने खरपूस समाचार घेतलाय. प्रत्येक षटकामध्ये पिटाई केले आणि खऱ्या अर्थाने आणि परवेश आपण पाहतोय पारितोषिकांची खैरात परवेश बेलोसे यांच्याकडनं मधुर याच्या अर्धशतकासाठी 200 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. 70 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर अंतिम शेवटचा षटक घेऊन आलाय गोलंदाज निहाल. अंतिम षटकामध्ये काय होणार? कल्पेश सारखा अनुभवी खेळाडू मधुरच्या साथीला आहे. परंतु जर आपण पाहिलं तर कल्पेशची भूमिका फक्त साधारण ती आहे, सिंगल काढायची आणि मधुरला स्ट्राईक द्यायची. अद्यापर्यंत असाच खेळ पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतो अगदी वेगाने टाकलाय आणि त्याच वेगाने पुल करण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र बॅट वरती घेता आला नाहीये. एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निहाल मात्र अतिशय चुरामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि निहालच्या गोलंदाजीमुळे निश्चितपणे थोडासा कॉन्फिडन्स झाला असणार, कारण खूप वेळानंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकच धाव मिळणार या चेंडूवरती. प्रशांत कडनं प्रशांत 500, अमृत 100, निकेश 100, निलेश 100 असं पारितोषिक आलेलं आहे. मधुरसाठी आपण पाहतोय अर्धशतकाचा मान मधुर याने मिळवलाय. कालच्या दिवसात फहदने अर्धशतक झळकावलं होतं आणि त्यानंतर दुसरं अर्धशतक मधुरच्या बॅट मधनं. यावेळी मात्र टायमिंग फसले. क्षेत्ररक्षक आहे कॅच खाली डिप स्क्वेअर लागला. एक शानदार कॅच, परंतु जोरदार टाळ झाला पाहिजेत मित्रांनो, ज्याने अतिशय दैदिप्यमान कामगिरी केली. अंडर 21 चा हा खेळाडू आहे मिठेकर या गावचा.
परंतु त्याने मात्र या मॅच मध्ये सर्वांनाच प्रभावित केली आणि खऱ्या अर्थानं त्याने जी खेळी केली ती ही खेळी कायम सर्वांच्या लक्षात राहील अशा स्वरूपाची खेळी पाहायला मिळाली मधुरच्या बॅट मधून. आणि मधुर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय तितकाच धडाकेबाज बॅटिंगसाठी परिचित असलेला राकेश जातोय मैदानात. राकेश जर आपण पाहिलं तर त्याच्याकडे सुद्धा मोठे स्ट्रोक खेळाचा कालिबर आहे, परंतु निहालचं हे षटक जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी SMN11 मसगाव संघाने या मॅच मध्ये कमबॅक केलं असं म्हणावं लागेल, कारण निहालने या षटकात खर्च केले केवळ एक धाव. त्यामुळे या षटकामध्ये अतिशय टिचून मारा पाहायला मिळतोय. राकेश पालवणकर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात गेलेला आहे. ट्रॅकिंग एंडवरती कल्पेश पाहायला मिळतोय, जो सुद्धा अगदी पहिल्या षटकानंतर बॅटिंगला आला होता. अजूनही तो खेळपट्टीवर टिकून आहे. लोअर फुल टॉस आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार खणखणीत दंडने चुकार. निहाल मात्र आपण पाहतोय चौकार जरी आला असला तरी अद्यापच चांगली गोलंदाजी म्हणता येईल निहालच्या माध्यमातून. ओहो, कल्पेशने सुद्धा आपण पाहतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू क्रॉस करतोय सीमा रेषा. चोवीस या धावसंख्येवरती कल्पेश सुद्धा बॅटिंग करतोय. जी बॅटिंग केली होती मधुर याने त्याला तितकीच तोला मोलची संगत आपण पाहतोय लाभताना मिळते. ती बॅट्समन कल्पेश कडनं शेवटचा चेंडू या षटकातील एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट केले. सेकंडचा अटेम्प्ट असणार आहे. सेकंड कंप्लीट करणार की नाही, परंतु सेकंड घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 82 झालेली आहे. 82 धावा झाल्यानंतर आपण पाहतोय 83 धावांचं लक्ष आहे. जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 3 महत्वाचे मोहरे टिपले होते आणि त्यानंतर असं वाटलं होतं की पूर्णतः बॅकफूट वरती जाईल पिपे स्पोर्ट मेटेकर संघ, परंतु मधुरने आज सर्वांचे जे अंदाज होते ते फुल ठरवले आणि मधुरने जी काही नेत्रदीपक इनिंग खेळली त्याच्यामुळे 82 धावांचं 83 धावांचं एक भलं मोठं असं लक्ष ठेवले. निश्चितपणे एक मोठी मॅच इथे पाहायला मिळेल. पराखोच्या संघाला 5 षटकामध्ये 83 धावा चेस करायचं आहे आणि मॅच फास्ट घ्यायची विनंती आहे, कारण अजूनही 3 मॅचेस व्हायचे आहेत. यानंतर होणारी मॅच फुजेल 11 खारंबोले आणि खेडेकर 11 चिकनी. खेडेकर 11 चिकनी आणि फुजेल 11 खारंबोले. विकास खेडेकर आणि सलमान फकी यांना विनंती असणार आहे, चला आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. मिडल टाइम मध्ये आपण टॉस करून घेतोय, सो आपण दोघांनी त्वरित यायचं आहे. दोन्ही संघाचा कॅप्टन्स मुरुड प्रीमियर लीग आपण पाहतोय. एक चांगली प्रतियोगिता पाहायला मिळतोय. संपूर्ण मुरुडकरांचं स्वप्न साकार करणारी ही स्पर्धा आणि या मुरुड प्रीमियर लीग साठी आपण पाहतोय त्यांचे सर्वच कमिटी मेंबर यांनी अतिशय महत्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. चला टॉस करण्यासाठी या. फुजेल 11 खारंबोले आणि खेडेकर 11 चिकनी.
आणि या पुढील समोरसाठी मी घेऊन जातोय मुश्ताक जफरात यांच्याकडे. धन्यवाद प्रीतेश, बहुत ही शानदार बल्लेबाजी एस&एम के विरुद्ध दोस्तों मधुर ने की. फुजेल 11 खारांबोली और अमित जी खेड़ेकर 11 सर्वा चिकनी. खेडेकर 11चा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. फुजेल 11चा संघनायक सलमान फक्की कुठे असेल त्यांनी सुद्धा इथे व्यासपीठावर यायचं आहे. सलमान, मुरुड प्रीमियर लीग का यह आज का पहला दिन, एमपीएल का. कल हमने देखा था यहाँ पर लीजेंड जो 40+ के जो पुराने खिलाड़ी थे और विभागीय अलीबाग और मुरुड शहर के खिलाड़ियों के दरमियान भी कल यहाँ पर मुकाबले हुए थे. बहुत ही शानदार गेंदबाजी और बल्लेबाजी रही थी मुरुड विभागीय खिलाड़ियों की, जिसमें बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी. फहाद कलबस्कर ने 93 रन बनाए थे दो मुकाबले में. फास्टेस्ट 50 18 गेंदों में 50 रन और बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी तौफीक ने. और यहाँ पर चले मुकाबले की तरफ चलते हैं. एक अच्छा लक्ष्य रखा है. आहा, बढ़िया स्ट्रोक, बिल्कुल सीने की ऊंचाई तक गेंद को उछाला था शिवतेज पाटिल ने. लॉन्ग लेग की दिशा में खेला था पराग खोत ने और बिल्कुल अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर, बहुत ही बढ़िया क्षेत्ररक्षण. ऐसा लग रहा था कि शायद गेंद सीमा रेखा के बाहर चली जाएगी, लेकिन बिल्कुल चीते की तरह तेज दौड़ लगाते हुए उस खिलाड़ी ने गेंद को सीमा रेखा के बिल्कुल करीब रोका और 2 ही रन पर संतुष्ट होना पड़ा पराग खोत को. शिवतेज तेजतर्रार गेंदबाज, ऊंचे कद के खिलाड़ी, बिल्कुल अंपायर के बाएं जानिब से गेंदबाजी करेंगे. हाँ, इस मर्तबा बढ़िया स्ट्रोक, अच्छा इस्तेमाल कदमों का और ये गेंद मुझे लगता है कि सीमा रेखा पर षटकार. के करीब से गेंद सीमा रेखा के बाहर चली गई थी. शिवतेज पाटिल शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे खेला है बैडमिंटन स्ट्रोक और ये गेंद भी सीमा रेखा पार, चौकार. बिल्कुल जानबूझ के एक तरह से कहा जाए शिवतेज पाटिल ने शॉर्ट ऑफ लेन गेंद की थी. उनको पता था कि शॉर्ट पिच बाउंसर रहेगी. आहा, इस मर्तबा बढ़िया छक्का, बहुत ही खूबसूरत छक्का पराग खोत के बल्ले से निकलता हुआ. अठारह रन और यहाँ पर हमारे दोस्त शबीब भाई बकवाल का भी आगमन हो चुका है. मैं उनका भी इस्तकबाल करता हूं और उनसे भी विनंती करता हूं कि वो यहाँ पर आकर व्यासपीठ पे बैठे. क्रिकेट प्रेमी, क्रिकेट बद्दलचा त्यांचा उत्साह आणि क्रिकेटवरची निष्ठा ही कमालीची आहे शबीब भाईची. 18 रन. क्षितेज, देखना क्या बदल करते गेंदबाजी में. हाँ, इस मरतबा थोड़ी सी धीमी गति गेंद थी, लेग स्टंप से बाहर जाती हुई गेंद को कलाई के सहारे मोड़ा था.
लेकिन शॉर्ट लेग की दिशा में एक खिलाड़ी को तैनात किया था कल्पेश ने, मात्र यहाँ पर रन लेने का कोई अवसर नहीं था। अगर रन लेना चाहते तो शायद ये जल्दबाजी होती। पराग ने कोई गलती करना इस समय पसंद नहीं की थी, क्योंकि पिछले मुकाबले में हमने देखा था पराग केवल 2 रन के स्कोर पर आउट हुए थे, लेकिन इस मुकाबले में मात्र अब तक उन्होंने 2 छक्के 1 चौका और एक शानदार डबल के सहारे से 18 रन बनाए हैं। फिर से एक मतलब शॉर्ट ऑफ लेन गेंद, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है। थोडीशी खबरदारी घ्यायची आहे, कारण आपण सकाळपासून 6-6 षटकांचे सामने चालवले आहेत आणि आता आपण हा सामना मात्र 5 षटकांचा खेळवतोय। याबद्दल नक्कीच आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आयोजकांच्याकडून, परंतु काहीतरी आपल्याकडून चुका होतात, त्याच्यामुळेच सामन्याची षटकं नाईलाजास्तव आम्हाला कमी करावे लागतात। तर ह्याची थोडीशी आपण खबरदारी घ्या। 22 रन, और ये जितने भी रन बने दोस्तों अकेले पराग खुद के बल्ले से। जैसे जैसे शॉर्ट ऑफ लेन गेंद फेंकी थी पराग ने, उसको बहुत ही बढ़िया अंदाज में खेलते हुए हर गेंद का मात्र जवाब था पराग के पास, इस तरह से स्ट्रोक खेले थे। हमने देखा था आखिरी गेंद पर जो सीने की ऊंचाई तक गेंद को उछाला था गेंद पर, इस प्रकार के हम स्ट्रोक दोस्तों विराट कोहली के बल्ले से बहुत देखते हैं। बिल्कुल शॉर्ट ऑफ लेन गेंद बाउंस थी, सीने की ऊंचाई तक थी, और जिस तरह से आड़े बल्ले से उसे खेला था, मिड ऑफ से गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए निकल गई थी, वो बहुत ही बढ़िया स्ट्रोक था दोस्तों। पराग खोत और फहद कलबस्कर, ये 2 कोहिनूर हीरे हमारे मुरुड तालुके के ऐसे दोस्तों जिन्होंने टेनिस क्रिकेट में, और फिर से एक मतलब शानदार चौका प्रसाद कासार के बल्ले से निकलता हुआ दोस्तों। कासार की मैं अलग ही एबिलिटी देखता हूं दोस्तों। प्रसाद ने इतनी अच्छी बल्लेबाजी मुझे नहीं लगता कि जय हनुमान काशिद में भी की होगी, लेकिन ये एमपीएल है। संघ मालक ने मेरे ऊपर जो दाव लगाया है, मुझे उसे खरा साबित करना है, पराग खुद को खुश करना। और पिछले मुकाबले में भी बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, जब पराग का विकेट आउट हुआ था उसके बाद पूरी रिस्पॉन्सिबल इनिंग प्रसाद, सफीर और शुभम ने की थी दोस्तों। इस मर्तबा खराब गेंद थी, फुल टच गेंद थी, मात्र फायदा उठा नहीं पाया इसका प्रसाद, और इस तरह से गेंद 22 की सूरत में 1 रन जरूर मिलेगा। 1 रन का इजाफा, इस 1 रन की सहायता से रनों की संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई 27 रन। प्लेइंग लिस्ट यहाँ पर आ चुके हैं, खेड़ेकर 11 की भी और फुजेल 11 खारामबोल की भी। धन्यवाद कहूंगा मैं इन दोनों ही कप्तान को कि हमारे आदेश का पालन किया। और इस मुकाबले का टॉस दोस्तों एमपीएल के उपाध्यक्ष वाइस प्रेसिडेंट नितेश जी पाटिल के हाथों से होने जा रहा है। चलो टॉस गया, सत्ताईस रन। हा, धीमी गति की गेंद थी, थोड़ा सा फंबल किया था यहाँ पर, मंसूबे उद्ध्वस्त किए थे, शायद पराग समझ नहीं पाए थे क्योंकि ये गेंद धीमी थी। भाग्यशाली रहे, मैंने अल्ताफ केसरकर को ऐसी गेंद पर क्लीन बोल्ड करते हुए बहुत मर्तबा देखा है दोस्तों। दिघी के बड़े टूर्नामेंट में मैंने देखा था अल्ताफ ने इस प्रकार की गेंद पर बिल्कुल यॉर्क, स्लो यॉर्क जिसको कहते हैं, उस पर बोल्ड भी कराया दोस्तों। हाँ, इस मर्तबा बढ़िया स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। देखिए टाइमिंग और टाइमिंग, जिस तरह से एक ताकत भी है और नजाकत भी, ये दोनों चीज का अच्छा मिश्रण पराग खोद के बल्लेबाजी में यहाँ पर नजर आता हुआ। 6 से रनों की संख्या आगे बढ़ती हुई 33 रन। सलमान हुआ ना, टॉस हुआ ना,
फुजेल 11 ने टॉस जीता है, देखना क्या फैसला सुनाती है फील्डिंग। अपना निर्णय भी उन्होंने दे दिया है, पहले क्षेत्ररक्षण करेंगे और बल्लेबाजी के लिए आमंत्रित करेंगे अमित जी खेड़ेकर की टीम को। खेड़ेकर 11, दोनों ही टीमों में क्या चेंजेस किए गए हैं ये भी देखना उतना ही दिलचस्प होगा। संचित अरफात की जगह गणेश को और संचित की जगह मुझे ऐसा लगता है कि अश्विन को मौका दिया गया है। फुजेल 11 के टीम खिलाड़ी यहां आ जाए, बिल्कुल संघ मालक नदीम फारूकी आपका इंतजार कर रहे। फुजेल 11 खारंबोली, चलिए देखिए इसके बाद आपका मुकाबला है, सभी एक जगह जमा हो जाइए भाई, क्या स्ट्रेटेजी बनानी है। हर एक टीम और हर एक कप्तान, हर एक संघ मालक ये कोशिश जरूर करेगा दोस्तों, हर एक का सपना होगा कि एमपीएल पहला सीजन का ये इनाम बिल्कुल मेरी टीम जीते, और उसी की जद्दोजहद हम देख रहे हैं कि पूल ए की ये दो टीमें प्रमुख जो कि टॉप की टीमें हैं, अस्तित्व की लड़ाई जिसको कहेंगे हम, क्योंकि अब दोनों ही टेबल में ऊपर की पोजीशन में रहना पसंद करेगी। तो कौन सी टीम रहेगी? 2 ओवर की समाप्ति पर रनों की संख्या 34, 83 के जवाब में 18 गेंदे 49 रन, 18 गेंदे 49 रन। पहली 2 ओवर में 34 का आंकड़ा मात्र हमने देखा एसएम के बल्लेबाजों ने बिल्कुल रखा है, क्योंकि पहले मुकाबले में भी 2 ओवर शुरुआती 34 रन बने थे और दूसरे मुकाबले में भी रनों का पीछा करते हुए 2 ओवर में 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 49 रन रिक्वायर्ड इन जस्ट 18 डिलीवरीज, 18 गेंदे 49 रन। विराज पाटिल 12th मैन की भूमिका में। विराज पाटिल ने भी बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी दोस्तों दवाखाने के पीछे। सुनील पिछले मैच के मैन ऑफ द मैच, जिन्होंने बिल्कुल यू टर्न किया था, उस मुकाबले को जीता था अमित जी खेड़ेकर के विरुद्ध, बहुत ही शानदार गेंदबाजी की थी। 11 रन खर्च किए थे, एक छक्का, एक चौका, एक सिंगल, लेकिन 3 गेंदों पर 3 विकेट लेने का एक विक्रम भी मात्र उन्होंने किया था। हालांकि हैट्रिक नहीं हुई थी, हाँ तेज गेंद थी, बिल्कुल पहले मन बना लिया था पराग खोत ने, आड़े बल्ले से खेला उसे डीप मिड विकेट की सीमा में, गेंद जब तक गैदर करते, 1 रन लेने का मात्र पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास। इस सिंगल की सहायता से रनों की संख्या आगे बढ़ती हुई 35। राहिल सोंडे का भी यहाँ पर आगमन हो चुका है, हालांकि मैं देख रहा हूँ सुबह से ही राहिल यहाँ पर मौजूद है, लेकिन इस वक्त व्यासपीठ पर आना उन्होंने पसंद किया है। प्रसाद तैयार है सुनील पाटिल की गेंदों का सामना करने के लिए। 18 गेंदों में 49 रनों की जरूरत थी, 1 रन तो मात्र आ चुका है। 17 गेंदे 48 रन, हवा में खेला हुआ ये स्ट्रोक, नो मैन लैंड नहीं, वहां पर खिलाड़ी मौजूद, और इस तरह से प्रसाद कासार के इनिंग का अंत हुआ दोस्तों। दूर से खेलने का प्रयास किया था, थोड़ी सी धीमी गति की गेंद थी, अच्छा वेरिएशन गेंदबाजी में, और इस प्रकार से बल्लेबाज प्रसाद कासार बैक टू द पवेलियन। पिछले मुकाबले में बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, 32 रन बनाए थे, 41 रन बनाए थे सफीर दाकवे ने, 29 रन बनाए थे शुभम ने, और अभी भी वो तीनों बल्लेबाज सफीर दाकवे इस वक्त बीच मैदान पर जाते। 41 रन की शानदार इनिंग पिछले मुकाबले में जिस बल्लेबाज ने की थी, अब उम्मीद होगी पराग खोत को, क्योंकि खुद कप्तान इस वक्त विकेट पर मौजूद है, और बहुत ही शानदार बल्लेबाजी अब तक हमने देखी है पराग खोत के बल्ले इनिंग से। शानदार चौके, शानदार छक्के, क्लासिक स्ट्रोक जिसको कहते हैं, बैकलिफ्ट हो या तो लेफ्ट शॉट हो, स्कूप शॉट हो, स्ट्रेट ड्राइव हो, पुल हो, हर क्षेत्र में मात्र शानदार बल्लेबाजी की अब तक पराग खोत ने। देखिए इस मर्तबा थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, लेंथ वाली गेंद थी, सीधे खेला था लॉन्ग ऑन की दिशा में गेंद, जब तक खिलाड़ी गैदर करते मात्र 1 ही रन पर इत्मीनान करना पड़ा पराग खोत को, और इस एक की सहायता से अब रनों की संख्या धीरे धीरे
सुनील पाटिल की इस ओवर में बढ़ती हुई पहुंची है 36 रनों पर। $47 रन रिक्वायर्ड इन जस्ट 15 डिलीवरीज। 15 गेंदे 47 रन। लक्ष्य तो जरूर आसान नहीं है, लेकिन कोशिश जब तक गचाल क्षेत्र रक्षण। तेजस ने पिछले मुकाबले में शानदार गेंदबाजी की थी, लेकिन यही तेजस यहां पर एक वेलकम बाउंड्री देते हुए, अच्छी गेंद थी सुनील की। एक अर्धशतक भी हमने देखा था दोस्तों। मधुर ने क्या शानदार पारी खेली थी, बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेले थे। चौदह गेंदे और 43 रनों की आवश्यकता है। सुनील पाटिल की अगर गेंदबाजी की बात की जाए, जो कि पिछले मैच के मैन ऑफ द मैच भी थे, फिर से एक मतलब मैं आपको बता दूं कि पिछले मुकाबले तेज तर्रार गेंद थी और यहां पर रनआउट का मौका। तू मैं और मुझे ऐसा लगता है कि शायद सफीर तैयारी नहीं थे बिल्कुल। अंपायर को बल्ला दिखा रहे थे, लेकिन पराग चाहते थे कि स्ट्राइक में अपने पास रखूं या एक करीबी रन, जोखिम भरा रन लेना चाहते थे, लेकिन ये शायद बहुत ही जोखिम भरा ही हो सकता था और इसका खमियाजा मात्र टीम को भुगतना पड़ता है क्या, ये तो आने वाले समय में इस सवाल का जवाब मिलेगा। लेकिन इस मर्तबा पराग अपने पूरे लय में और कहीं ना कहीं दोस्तों विरोधी भय में होंगे, लेकिन दोनों के ही अस्तित्व की लड़ाई है, क्योंकि टेबल में अगर टॉप की पोजीशन में रहना है तो जीतना होगा, क्योंकि दोनों ही टीमें अपना पहला मुकाबला जीती है और इसके बाद जो मुकाबला होगा दोस्तों, वाजिद भी इस टीम में शायद प्लेइंग 11 में रहेंगे। मुझे ऐसा लगता है मन्नान अच्छे फॉर्म में है, रुमान, इंजमाम और जिमाम को पूरी रिस्पॉन्सिबल इनिंग, सलमान फकी सबको रिस्पॉन्सिबल इनिंग खेलनी होगी, क्योंकि आपके सामने मजबूत और दावेदार टीम है दोस्तों। अमित जी खेड़ेकर 11 जिन्होंने पहला मुकाबला क्या बहुत ही बेहतरीन खेला था, जोरदार अपील, लेकिन यहां पर अंपायर का इशारा। नक्कीच पंचांनी या ठिकाणी बाद ठरवलंय। मुझे ऐसा लगता है कि शायद पराग खुद रिव्यू चाहते थे, तेज गेंद थी, लेकिन शायद मुझे ऐसा लगता है कि सफीर का आउट होना, थोड़ा सा एक डबल माइंड हुए थे, थोड़ा सा निराश थे, क्योंकि अच्छा बल्लेबाज छोटी सी गलती के कारण लौटा था, लेकिन पराग बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे। मुझे ऐसा लगता है कि अगर इस मैच को जीतना था तो पराग को विकेटों पर रहना जरूरी था। थोड़ी सी जो दुविधा की स्थिति थी उसमें से अपने आप को निकालना था, और इस मर्तबा देखिए अब हौसले बुलंद है शिवतेज पाटिल के, क्योंकि पहले अच्छी बल्लेबाजी, बॉल चेंडू पाहिजे और षटक संपलंय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40। आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी उर्वरित 43 धावांची गरज, म्हणजे नक्कीच हा आता जो लक्ष्य आहे अशक्य प्राय असा हा लक्ष्य वाटतोय मित्रांनो, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे। प्रेडिक्शन किंवा अनुमान नक्कीच या ठिकाणी फेल असतो मित्रांनो, तर चांगली फलंदाजी आपल्याला करून दाखवावी लागेल। 12 गेंदे और जीत के लिए अभी भी 43 रनों की जरूरत है। आसान तो नहीं है, क्योंकि 21 रन 21.55 के औसत से बल्लेबाजी करनी होगी, जो कि इतना आसान तो नहीं होगा। 21.50 के औसत से बल्लेबाजी करनी होगी, और शिवतेज पाटिल गेंदबाजी के मोर्चे पर, शिवतेज ने जो लक्ष्य दिया था, मैंने जब एक इंटरव्यू लिया था शिवतेज का,
तब शिवतेज ने कहा था कि हमारी कोशिश होगी कि 80 का लक्ष्य हम उनके विरुद्ध रखेंगे, और बिल्कुल बढ़िया गेंद थी। शुभम शुभम ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। वही शुभम इस वक्त बीच मैदान पर, मूर्ति लहानपन कीर्ति महान। 2 रन का इजाफा। शॉर्ट ऑफ लेन गेंद हवा में, और मुझे लगता है कि यहाँ पर शुभम के इनिंग का अंत। और ये मैच पर बिल्कुल पकड़ अपनी मजबूत करती हुई पीपी पाटिल मिठेघर की टीम अपनी एक मजबूत स्थिति में नजर आती हुई। हालांकि इनके पास देखिए बैटिंग लाइनअप तो बहुत ही बढ़िया। अक्षय है, तौफीक खिदमतगार जैसा बल्लेबाज है, प्रणीत एक अच्छा बल्लेबाज है। यानी कि निचले क्रम में भी जो मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने आने वाले बल्लेबाज है, मात्र उनके अंदर इतनी क्षमता है कि वो कोई भी समय में मुकाबला अपनी टीम को जिता सकते हैं। लेकिन इस वक्त मजबूत पक्ष अगर किसी टीम का है तो वो पीपी पाटिल, क्योंकि ये मैच बिल्कुल उनके पक्ष में जाता हुआ नजर आ रहा है। 2 गेंदें हो चुकी है, मजीद 10 गेंदें बची है, और जीत के लिए अभी भी 41 रन रिक्वायर्ड है। यानी कि हर गेंद पर अब 4 रन आना कंपलसरी हो गया है। तेज गेंद बिल्कुल आउटसाइड द ऑफ स्टंप। अंपायर ने अपने परों को खोला और हमें इशारा दिया, यस इट्स अ वाइड बॉल। एमसीसी और आईसीसी नियम क्रमांक 22 का पालन होता हुआ मेलबोर्न क्रिकेट क्लब नियम बनाती है और उसको आईसीसी की मान्यता होती है दोस्तों। तो इस तरह से ये नियम का पालन होता हुआ यहां पर फिर से एक मर्तबा अच्छी गेंद, अच्छी वापसी। हालांकि इस गेंद पर स्ट्रोक आ सकता था, कोशिश होनी चाहिए। सीधी सीधी गेंद थी, गेंद में कोई स्विंग नहीं था, क्योंकि हमने देखा था मधुर ने ऐसी गेंद पर किस तरह से मधुर छक्के लगाए थे। बिल्कुल अपने नाम की तरह ही आज उन्होंने बहुत ही मधुर बल्लेबाजी की दोस्तों। एक अर्धशतक भी अपनी इनिंग का जड़ा है इस टूर्नामेंट में। इस प्रतियोगिता में 2 अर्धशतक लगे। पहले फास्टेस्ट 50 वाले बल्लेबाज थे फहद कलबस्कर, और अब शायद सिंगल से तो बात नहीं बनेगी, क्योंकि सिंगल आपको जीत नहीं दिला सकते। वैसे ही रनों और गेंदों के दरमियान का फासला पहले से ही बहुत ज्यादा है। 39 रन। शिवतेज पाटिल अपनी ओर की अगली गेंद। देखिए इस मर्तबा थोड़ी सी गेंद में घुमाव था, हालांकि खेला जरूर था उसे ऑन द राइज, लेकिन दूर से खेलने का प्रयास किया था। और यही कारण रहा कि यहाँ पर कवर पॉइंट की दिशा में खिलाड़ी जो तैनात किए गए थे, गेंद उनके हाथों में हवा में थी थोड़ी देर, और इसका फायदा मात्र उस खिलाड़ी ने हाथ से जाने नहीं दिया, क्योंकि उनको पता है बल्लेबाज को आउट करना। अक्षय के अंदर भी वो क्षमता है, अक्षय ने छक्कों की हैट्रिक भी लगाई थी, और यहाँ पर मात्र अक्षय भी निराश चेहरे के साथ बैक टू द पवेलियन लौटते हुए। अशोक, पहले मैच में इस खिलाड़ी ने बहुत ही शानदार गेंदबाजी की थी, लेकिन दूसरे मुकाबले में गेंदबाजी उतनी खराब नहीं थी। लेकिन मैं प्रशंसा करूंगा मधुर की, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की थी दोस्तों। बिल्कुल प्री प्लानिंग खेला था, मनोबल उनका बहुत ही ऊंचा बढ़ गया था। और यहां पर देखना क्या रनआउट हो सकता है, नहीं। तो इस तरह से इस ओवर का खात्मा, यानी कि 4 ओवर की समाप्ति पर रनों की संख्या केवल 45 रन। 38 रनों की मजीद दरकार है। 38 रन रिक्वायर्ड इन जस्ट 6 डिलीवरीज। और 30 रन, केवल 6 गेंदे आना बाकी। 6 गेंदे 38 रन। अगर 6 गेंदों पर 6 छक्के लगते तब भी बात नहीं बनेगी। अगर खिलाड़ी कोई गलती करता है, मुझे ऐसा लगता है तौफीक खिदमतगार, क्या 36 या 38 का प्रयास होगा उनका? ये तो बिल्कुल
उनके बल्लेबाजी से पता चली जाएगा। कोशिश करनी होगी, क्योंकि कहते हैं ना कि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, और अगर प्रबल इच्छा शक्ति हो तो मुझे ऐसा लगता है कि कोई भी मैदान आप जीत सकते हैं। हालांकि गेंदबाज तेजस ही होगा, मुझे ऐसा लगता है, जिसने बहुत ही शानदार गेंदबाजी की थी। प्रज्वल तेजस है ना, तेजस नो डाउट, जो कि प्रज्वल का बदली गेंदबाज, चेंज गेंदबाज की भूमिका में जिसको हमने देखा था पिछले मुकाबले में जीत दिलाते हुए, वही तेजस इस वक्त तौफीक खिदमतगार के सामने दूर से खेलने का प्रयास, थोड़ी सी पीछे गेंद को रखा था तेजस ने। देखिए ये भी टीन एजर्स का खिलाड़ी है, मुझे ऐसा लगता है अंडर 19 का खिलाड़ी होना चाहिए, उसकी बॉडी लैंग्वेज बता रही है। लेकिन वाकई में तारीफ करनी होगी इस खिलाड़ी की, अनुभव कम होने के बावजूद देखिए अनुभवी बल्लेबाज तौफीक खिदमतगार को किस प्रकार से रनों के लिए डांसिंग डाउन द विकेट करा रहे हैं। क्योंकि 6 गेंदों पर अगर 6 छक्के लगते, एक आध गेंद वाइड नो जो भी जाती तो एक मौका हो सकता था, लेकिन अब यह मुकाबला बिल्कुल पीपी पाटिल की तरफ झुकता हुआ। पहले अच्छी बल्लेबाजी मधुर की, फिर अच्छी गेंदबाजी शिवतेज की, सुनील की शानदार गेंदबाजी रही थी, पर अब आखिरी ओवर के लिए तेजस को बुलाया गया, जो कि बिल्कुल अपने कप्तान के नक्शो कदम पे चलते हुए नजर आ रहे। फिर से एक मरतबा धीमी गति की गेंद, और बिल्कुल अशोक इस गेंद को समझ नहीं पाए, और इस प्रकार से ये गेंद निर्धाव निकलती हुई, बिंदी निकलती हुई। अब मात्र केवल 2 गेंदें बची है। देखिए 1 ही रन खर्च किया है तेजस ने, 1 रन का और इजाफा होगा इस सिंगल की सहायता से। रनों की संख्या मात्र 47, और 36 रनों की अभी भी जरूरत है। आखिरी गेंद इनिंग के आना बाकी, यानी कि बड़े मार्जिन से जीती हुई पीपी पाटिल की टीम टेबल में नंबर 1 की पोजीशन पर 48 रन। कांग्रेचुलेशन, अभिनंदन पीपी पाटिल, एंड हार्ड लक टू S&M। इसका भी मधुर का है, इसके तरफ से क्या बोलना पड़ेगा कि देखिए मधुर ने बहुत ही शानदार